पासून आमचा रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा सुरू झाला. एक दीड दोन महिन्यापूर्वी आम्ही एक पहिली आढावा दौरा घेतला होता. हा दुसरा दौरा आहे आणि राजापूर पासून सुरू झाला. राजापूर झालं, त्याच्यानंतर संगमेश्वर आणि देवरुख झालं, रत्नागिरी तालुका आणि रत्नागिरी शहर झालं. आज सकाळपासून आम्ही पहिल्यांदा गुहागरला गेलो. आता चिपळूण इथून आम्ही याच्यानंतर दापोलीलाही जाणार आहोत. सो संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेत असताना अर्ध्याहून अधिक झालेला आहे आणि एकंदरीत परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रातली एकंदरीत राजकीय परिस्थिती बघितल्यानंतर जे काही पक्ष बदल किंवा इकडून तिकडून उड्या मारणं चाललेले ते जनतेला फारसं काही आवडलेलं नाहीये. आणि त्यामुळे ज्यांनी आपली मराठी माणसाबद्दलची आणि महाराष्ट्राबद्दलची भूमिका सातत्याने लावून धरली त्या राजसाहेबांबद्दल आणि मनसेबद्दल लोकांमध्ये एक प्रचंड आपुलकी दिसून येते आणि त्याचा परिणाम, सकारात्मक परिणाम हा नजीकच्या भविष्यकाळामध्ये आता लगेच काही निवडणुका नाही आहेत, पण जे काही आहे त्याच्यामध्ये तो नक्कीच सकारात्मक दिसेल अशी खात्री मला हा सगळ्या लोकांशी बोलत असताना, आमचे पदाधिकारी असतील किंवा सर्वसामान्य लोक असतील यांच्याशी बोलताना ते भयंकर प्रमाणावर जाणवतंय की कुठेतरी मनसे ही आपल्याला हवी आहे, असा सकारात्मक बदल लोकांच्या मनामध्ये होताना दिसतोय. अनेक वेळा आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये जे पक्षांतर होतं किंवा सत्तेमधल्या लोकांमध्ये पक्षप्रवेश होतो. मात्र आता मनसेमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झालेला आहे. काय सांगाल? हेच याचं द्योतक आहे की मी तुम्हाला जे सांगितलं की लोकांच्या मानसिकतेमध्ये बदल होताना दिसतोय. ज्या पद्धतीने आपले निवडून दिलेले लोकप्रतिनिधी कालांतराने एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये स्वतःच्या फायद्यासाठी जाताना जे काही दिसतंय ते बघितल्यानंतर लोकांना ते आवडत नाहीये. आणि त्याचाच एक परिपाक म्हणून आता आपण बघितलं की किती मोठ्या संख्येने इथं लोकांनी प्रवेश केलेला आहे आणि इतरही ठिकाणी आम्ही जेव्हा जातोय तेव्हा छोट्या छोट्या प्रमाणामध्ये प्रवेश प्रत्येक ठिकाणी झालेला आहे. आणि ही एक अतिशय पक्षासाठी चांगली आणि सकारात्मक गोष्ट आहे. ती आम्ही ह्या दौऱ्यामध्ये विशेष करून आम्हाला ती दिसते. तर ही एक चांगली गोष्ट आहे पक्षाच्या वाढीच्या दृष्टीने. तर नोकरीच्या संदर्भात आपण कायम मनसे स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा म्हणून एक पाठिंबा देत असते. पण लोटे एमआयडीसी मध्ये जे आता कोका कोला कंपनी आहे तिथे अनेक जे आपले स्थानिक तरुण आहेत त्यांना नोकऱ्या मिळत नाहीये. बाहेरच्या खूप मुलांना नोकऱ्या मिळतात. नाही, पण हे लोटे ठिकाणचंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामधली अनेक ठिकाणी ही परिस्थिती आहे. आणि खरं तर आपल्याकडे त्या पद्धतीचे कायदे आहेत की 80-85% लोकांना, स्थानिक लोकांना रोजगार हा उपलब्ध त्या त्या ठिकाणी करून दिला पाहिजे. तशा पद्धतीचे कायदे सुद्धा अस्तित्वात आहेत. पण दुर्दैवाने सरकार असेल, मग ते कुठल्याही पक्षाचं गेल्या काही वर्षांमध्ये आलेलं असो, कधी त्यांनी या गोष्टीकडे नेहमी ते कानाडोळाच करत आले आणि उद्योगपतींना कशी मदत करता येईल अशा पद्धतीचीच भूमिका त्यांची सातत्याने राहिलेली आहे. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राजसाहेब आम्ही स्थापनेपासून झगडत आलेलो आहोत. अनेक ठिकाणी त्याचा चांगला परिणामही झाला, लोकांना नोकऱ्या मिळाल्या, पण ते पुरेसं नाहीये. तर खरं तर ही जबाबदारी सरकारची आणि त्या त्या ठिकाणच्या स्थानिक लोकप्रतिनिधींची असते. पण ते त्यांची जबाबदारी पार पाडताना दिसत नाही. त्यांचे आर्थिक हितसंबंध जर कुठे असतील तर आम्हाला कल्पना नाही. पण तुम्ही जे सांगताय तिकडे आम्ही नक्की लक्ष घालू. आमच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची चर्चा करू. गरज भासल्यास आंदोलन सुद्धा करावं लागेल आणि इथल्या स्थानिकांना रोजगार कसा मिळेल यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू. महाराष्ट्र निर्माण सेनेचं हे प्रमुख उद्दिष्ट आहे आणि आम्ही त्याप्रमाणे नक्की काम करू. सर नसरापूर प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा झाली. 60 दिवसात निकाल लागला. काय प्रतिक्रिया? नाही, अशा अनेक गोष्टी ज्या पद्धतीची अपप्रवृत्ती समाजामध्ये आपल्याला दिसते, चुकीच्या गोष्टी होताना दिसतात, तर अशा सगळ्या ठिकाणी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालवून यापुढे असं कोणी करायला धजावणार नाही अशा पद्धतीची कडक शिक्षा त्यांना झाली पाहिजे. आणि सर्वसामान्य नागरिकाला कोर्टाच्या फेऱ्यावरून वर्षानुवर्ष जातात ती कोणालाच खरं तर लागतं कामा नये. अशा पद्धतीच्या खटल्यांमध्ये तर नाहीच, पण एकंदरीतच ते कामकाज जोरात होऊन लोकांना लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या संदर्भात तुम्ही वारंवार आवाज उठवलाय, व्हिडिओ केलेले आहेत. आता आपण जर बघितलं तर नितीन गडकरी ही आता परत एक नवीन तारीख दिलेली आहे. काय नेमकी मनसेची? या गोष्टीसाठी सातत्याने आवाज उठवणारा मनसे हा एकमेव पक्ष राहिलेला आहे. तुम्ही बघता, आम्ही संपूर्ण कोकणामध्ये काही वर्षांपूर्वी जेव्हा अशाच पद्धतीची एक तारीख दिली होती त्यावेळेला आम्ही सगळीकडे पदयात्रा काढून लोक जनजागृती करण्याचा प्रयत्न केला होता. खरं तर इकडचे जनतेनी ज्यांना त्यांनी निवडून दिलेलं आहे त्या पदाधिकाऱ्यांना, त्या लोकप्रतिनिधींना ह्याचा जाब विचारायला पाहिजे. तो जाब त्यांना जर विचारला खडसावून ते ज्यावेळेला मतं मागण्यासाठी तुमच्याकडे येतात तेव्हा त्यांनी याची जाणीव करून दिली पाहिजे की हे तुमचं कर्तव्य होतं, पण तुम्ही तुमच्या कर्तव्यामध्ये चुकलेले आहात
आणि हे जर विचारलं तरच ते प्रयत्न करतील. कारण असं आहे की या रस्त्यासाठी मनसेसारखा पक्ष रस्त्यावर उतरतो. वर्षानुवर्ष आम्ही त्यासाठी आमचे लोक आंदोलनं करत असतात, पण ज्यांची ती जबाबदारी आहे ते मात्र त्याच्यापासून लांब पळताना दिसत. ते जनतेने ओळखून त्यांच्यावरचा दबाव वाढवला पाहिजे. सर, सध्याची राजकीय परिस्थिती तर निवडणुकीच्या वेळेस एका पक्षातनं उभं राहायचं आणि निवडून आल्यानंतर दुसऱ्या पक्षात जायचं, याला काय म्हणायचं? लोकांचा विश्वासघात की काय म्हणायचं? नक्कीच लोकांचा विश्वासघात आहे, पण मी तेच सांगतो की अशा पद्धतीने वागणाऱ्या लोकप्रतिनिधींना लोकांनी धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे. आणि लोकांमध्ये ती भावना आहे, ती आम्हाला जाणवते. आम्ही आढावा बैठकांसाठी किंवा दौऱ्यामध्ये फिरत असताना लोकांच्या मनामध्ये खरंच या गोष्टीबद्दल चीड आहे. आता ती चीड पुढच्या निवडणुकांमध्ये नक्कीच दिसेल अशी अपेक्षा आहे. सर, पांढरे पट्टे मारण्याच्या विषयावर जैन समाजाला राज्यपालांनी समज दिली. आता काय परिस्थिती आता? असं आहे की या पद्धतीने सर्वच लोक शांतताप्रिय आहेत त्या समाजातले, पण कुठल्या तरी एखाद्या राजकीय पक्षाकडून किंवा काही व्यक्तींकडून त्यांना फूस लावून अशा पद्धतीच्या गोष्टी केल्या जात आहेत. हे जेव्हा मुंबईमध्ये आम्ही अनेकांना भेटलो तेव्हा हे निदर्शनास आलं. तर त्याला तात्काळ आळा घातला पाहिजे आणि कुठल्याही सामाजिक सलोखाचा भंग होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. कुठल्या तरी एका राजकीय पक्षाच्या लोकांच्या नादी लागून जर अशा घटना घडत असतील तर त्यांनी अकारण त्याच्यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होते, ती होता कामा नये. त्याच समाजाचे काही लोक प्रतिनिधी राजसाहेबांना, सन्माननीय राजसाहेबांना परवाच्या दिवशी भेटले. त्यांना तशा स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला कोणतरी मुद्दामून हे करायला लावतंय, तुमच्याकडून करून घेतंय आणि त्यामुळे दोन समाजामध्ये अकारण तेढ वाढते. याचं त्यांना पूर्ण कल्पना दिल्यानंतर त्यांनी आपल्या समाजामध्ये लोकांशी आम्ही बोलू असं आश्वासन दिलं. आणि मला असं वाटतं की हा प्रश्न पुढच्या काही दिवसामध्ये नक्कीच सुटेल. पुन्हा असा प्रयत्न कोणी करेल असं मला वाटत नाही. सामाजिक सलोखा महाराष्ट्रामध्ये पूर्वापासून राहिलेला आहे, तो यापुढे परत प्रस्थापित होईल अशी मला अपेक्षा आहे.